पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मलेशिया दौरा पुढे ढकलण्यात आलाय। ते आसियान शिखर परिषदेला उपस्थित राहणार नसून मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये याची घोषणा केली आहे। पुणे शहरातील भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबतची युती वाचविण्यासाठी रवींद्र धंगेकर यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतलाय। तर धंगेकर यांच्यावर लवकरच कारवाई होईल अशी माहितीही कळतेय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी काल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शिर्डे येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेतली, तर जिल्ह्यातील राजकीय वातावरणात तापल्याचंही ठरतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या निमित्तानं पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये आगामी महापालिका निवडणुकांबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे। तर फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप मुंबई वगळता इतर प्रमुख महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार आहे। यामध्ये ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या महत्त्वाच्या शहरांचाही समावेश आहे। काल सकाळी उज्जैनच्या श्री महाकालेश्वर मंदिराच्या गर्भगृहात एका महंत आणि पुजारी आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालंय। तर परिस्थिती इतकी बिकट झाली की दोघांमध्ये शाब्दिक शिवीगाळ, धक्काबुक्की आणि अगदी हाणामारीही केली असून एकमेकांना धमक्याही दिल्यात। केंद्र सरकारने दुचाकी आणि चारचाकी संवर्गातील कमी क्षमतेच्या वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर कमी केल्याचा सकारात्मक परिणाम होऊन यंदाच्या सणासुदीत देशभरात रोज 1 लाखांवर सगळ्याच संवर्गातील वाहनांची विक्री नोंदवली जाते। मी भाजप विरोधात बोललो नाही तर विकृती विरोधात बोललोय। यासाठी मला कितीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मी लढणार। महावीरांचे देऊळ विद्यार्थ्यांचे हॉस्टेल होईपर्यंत मी लढणार असल्याचं शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। भारताने मंगळवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील आपल्या तांत्रिक मशीनला अधिकृतपणे दूतावासाचा दर्जा दिलाय। तर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 10 ऑक्टोबर रोजी मुक्तांकी यांच्याशी झालेल्या भेटीत त्याची घोषणा केली आहे। भारतीय बाजारात मल्टी कमोडिटी एक्सचेंजरवर सोनं आणि चांदीच्या दरानं 17 ऑक्टोबर 2025 ला उच्चांक गाठला होता। तेव्हापासूनच चांदीचे दर 20,000 रुपयांनी घटलेत, तर सोन्याच्या दरात 4,000 रुपयांची घसरण झाली असून काही तज्ञांच्या मते ही घसरण अधिक असू शकते असंही त्यांनी म्हटलंय। अयोध्या नगरात फटाके फेकल्याच्या कारणावरून तिघांनी एका युवकाच्या पेचकसने कपाळावर वार करत खून केलाय। तर ही घटना 21 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30च्या सुमारास घडली।